प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब. तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर मी आज महिन्यामध्ये तिसऱ्यांदा आलेलो आहे. खरं तर मी आज ऑफिसला नागरिकांसाठी भेटण्यासाठी आलेलो आहे आणि गेले जवळपास 10 वर्ष सातत्यानं त्यांसाठी भेटण्यासाठी पनवेलला मी उपस्थित असतो. आज आपण पाहिलं असेल, नागरिकांचे म्हणणे ऐकून घेऊन त्या समस्या सोडवण्याचं काम मी सातत्यानं करत आलेलो आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज माझ्या ऑफिसला अनेक या परिसरातील नागरिक मला भेटण्यासाठी येतात आणि भेटण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचं काम करतो. काल कळंबोलीच्या परिसरामध्ये जवळपास 121 मिलीमीटर पाऊस झाला आणि तो 7 तासामध्ये झाला. आपण जर पाहिलं तर त्यावेळेलाच खरं तर भरती समुद्राला होती आणि जास्त करून ज्या पाणी जाण्याची क्षमता आहे त्या क्षमतेच्या दृष्टिकोनातून पाणी बाहेर निघालं नाही. माथेरान किंवा आजूबाजूच्या परिसराला 200 मिलीमीटर पाऊस झाला. पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर होतं. ही प्रशासनाने जी मला माहिती दिली त्या माहितीच्या आधारे मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस समुद्राला भरती येते त्यावेळेस साहजिकच समुद्राच्या लगत असणारे जेवढ्या नद्या असतील, नाले असतील किंवा जे पाणी वाहतं तर त्या बाजूला साहजिकच पाणी मोठ्या प्रमाणावर येतं आणि पाणी बाहेर जे जातं ते निघत नाही आणि म्हणून नदीची पातळी जवळपास 8 फुटांनी वाढली होती आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये पाणी बऱ्याचशा भागामध्ये तुंबलं. कळंबोलीचा भाग हा जवळपास त्या खाडीला लागून असल्याकारणानं खाडीच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती समुद्राचं पाणी आलं होतं. एकंदरच महापालिका प्रशासनाला याही अगोदर मी नाले साफ करावे, जिथून पाण्याचा स्रोत आहे, स्ट्रॉम वॉटर पावसाळी पाणी वाहण्यासाठी ज्या सुविधा केलेल्या आहेत तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी काम पूर्ण करावं अशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या. मध्यंतरी महापालिकेला आयुक्त नव्हते, परंतु लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर मंगेश चितळे यांची ऑर्डर झाली आणि ते महापालिकेचे आयुक्त म्हणून आलेले. मंगेश चितळेंनी या अगोदर काम केलेले आहे पनवेल महापालिकेत आणि त्यांना इकडला अनुभव असल्यामुळं मी त्यांना तशा प्रकारच्या सूचना कालही दिल्या होत्या. एकंदरच सगळा अंदाज घेऊन भविष्यामध्ये काही दुर्घटना घडू नये, नागरिकांच्या नुकसान होऊ नये. बऱ्याचशा गाड्यांमध्ये पाणी गेलं, कुणाच्या घरांमध्ये पाणी गेलं आणि शेवट निसर्गाच्या बाबतीमध्ये काही सांगू शकत नाही, परंतु शासकीय ज्या उपाययोजना आहेत त्या करण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी काळजी घ्यावी अशा प्रकारच्या मी सूचना दिल्या. करता त्रास होऊ नये ही प्रशासनाने जबाबदारी घेतली पाहिजे, मी प्रामुख्यानं सांगतो. आपल्या माध्यमातून मी नक्कीच या संदर्भामध्ये नागरिकांना देखील सूचना करेन की अशा प्रकारे महापालिकेच्या माध्यमातून किंवा सिडकोच्या माध्यमातून ज्या आपल्या विभागामध्ये प्रलंबित कामं असतील किंवा काही त्यांच्या त्रुटी असतील तर मला निश्चित कळवा. मी त्यांना त्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलेल, परंतु मी स्वतः लोकप्रतिनिधी म्हणून अधिकाऱ्यांना तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. पांडुरंगाच्या चरणी एवढंच मागणं राहील. हे सरकार चांगलं काम करते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब चांगलं काम करत असताना अनेक योजना या राज्यातील जनतेसाठी राबवतात. पांडुरंगाच्या चरणी एवढीच प्रार्थना राहील की या राज्यातला बळीराजा सुखी राहिला तर जनता सुखी राहते आणि जे सरकार चालवतात त्या सरकार चालवणाऱ्याला देखील सुख शांती मिळावी की जेणेकरून ते देखील नागरिकांचे जनतेचं काम चांगल्या प्रकारे करू शकतील, एवढीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांची अभिनव कल्पनेतून निघालेली योजना आहे. मी आज सकाळीच खरं तर मावळ तालुक्यामध्ये या योजनेचा शुभारंभ केला, मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये. आता माझ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी मी सूचना केल्या की उरण आणि पनवेल या भागामध्ये देखील कॅम्प घेऊन मी संबंधित तहसीलदार, त्या विभागाचे नोडल ऑफिसर यांना सूचना केलेल्या आहेत की जो विभागीय कार्यकर्ता तुमच्याकडे येईल त्यांना पूर्ण सहकार्य करायचं. राज्य सरकारने या बाबतीमध्ये एक नियमावली केलेली आहे. त्या भागातील तलाठी असतील, आशा वर्कर असतील किंवा शासकीय यंत्रणेमध्ये काम करणाऱ्या सगळ्या व्यवस्था असतील यांच्या माध्यमातून सर्वाधिक फॉर्म भरून घेऊन जवळपास मला माझ्या माहितीप्रमाणे 2.5 ते 3 कोटी ज्या महिला दुर्बल घटकातील आहे की जे याला पात्र ठरू शकतील
तर त्या महिलांचे फॉर्म भरून जर तेवढे फॉर्म भरले तर साधारण 46,000 कोटी रुपयाचं बजेट हे राज्य सरकारने या योजनेसाठी ठेवलेले आहे. मी सकाळी जे त्या योजनेची सुरुवात केली माझ्या मतदारसंघामध्ये, महिलांचा उत्साह मोठ्या प्रमाणे मी पाहायला मिळाला की आज बऱ्याचशा अशा महिला आहे की त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे आणि शासनाने प्रत्यक्षपणे त्या बहिणीच्या खात्यामध्ये 1,500 रुपये देण्याच्या संदर्भामध्ये एक अभिनव ही योजना राबवलेली आहे. नक्कीच महिला या सगळ्या आनंदी आहेत. मला खात्री आहे की माननीय शिंदे साहेबांनी चालू केलेली योजना, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने दिलेला त्याला चांगला प्रतिसाद, या माध्यमातून महिलांना चांगल्या प्रकारचं या योजनेच्या माध्यमातून एक बळ मिळण्याचं, आर्थिक बळ मिळण्याचं काम होईल.